नमस्कार मित्रांनो, मी सुषमा माने आपले रील रिमिक्स या चॅनलवर स्वागत करीत आहे। आज मी आपल्याला एक मोटिवेशनल स्टोरी सांगत आहे। स्टोरी आहे ज्योतिराव फुलेंची। ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे आहे। त्यांचे आडनाव गोरे होते। त्यांच्या आजोबांचे आणि गावातील कुलकर्ण्यांचे भांडण झाले। भांडण विकोपास गेले, त्यात कुलकर्ण्याला जीव गमवावा लागला। त्यामुळे ज्योतिराव फुलेंच्या आजोबांनी कटगुण हे गाव सोडले। ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावी राहू लागले। त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव शेटीबा होते। शेटीबा हे भोळसट आणि उधळ्या स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांची परिस्थिती हलाखीची झाली। तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषणाची व्यवस्था व्हावी यासाठी ते कुटुंबासहित पुण्याला राहायला गेले। शेटीबाला रानोजी, कृष्णा, गोविंद असे 3 मुले होते। घरच्या गरीब परिस्थितीमुळे या मुलांना लहानपणापासूनच काबाड कष्ट करावे लागले। सुरुवातीला ते एका सावकाराकडे शेळ्या राखण्याचे काम करू लागले। पुढे या सावकाराने ही मुले मोठी झाल्यावर आपल्या फुलांच्या व्यवसायात नोकरीला ठेवू ह्या हेतूने त्यांना कामावर ठेवले। फुलांच्या व्यवसायातील बारकावे त्यांनी आत्मसात केले। स्वकष्टाने फुलांच्या व्यवसायात आपला जम बसवला। या तिघाही भावांचा फुलांच्या व्यवसायातील लौकिक पेशव्यांना माहीत झाला। पेशव्यांनी त्यांना आपल्याकडे फुले आणि फुलांच्या बनविलेल्या वस्तू पुरवण्याची आज्ञा केली। तेव्हा काम या तिन्ही भावांनी अगदी चोख केले। नंतर पेशव्यांनी तिन्ही भावांकडे एका बागेचे काम सोपवले। त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांना जमीन इनाम म्हणून दिली। लोक त्यांना आता फुले या नावाने संबोधू लागले। तेव्हापासूनच त्यांनी आपले गोरे या आडनावाऐवजी फुले हे आडनाव धारण केले। राणोजी यांनी त्यांच्या भावांना दगा दिला। सर्व जमीन आपल्या नावावर करून घेतली। त्यामुळे गोविंद व कृष्णा यांना उदरनिर्वाह करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागली। गोविंदरावांनी पुण्यात एक भाजीपाल्याचे दुकान टाकले। त्यांचा जम बसला। गोविंदरावांचा चिमणीबाईंशी विवाह झाला। चिमणाबाई या शिवा झगडे पाटील यांच्या कन्या। पुढे गोविंदरावांना राजाराम, धोंडीबा व ज्योतिराव अशी मुले झाली। ज्योतिरावांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झाला। ज्योतिराव 9 महिन्याचे असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झाले। त्यामुळे ज्योतिरावांचे लहानपणी खूप हाल झाले। शगुणाबाईंनी ज्योतिरावांचा सांभाळ केला। गोविंदरावांनी ज्योतिरावाला वयाच्या 7व्या वर्षी प्राथमिक मराठी शाळेत घातले। ज्योतिरावांनी अभ्यासात चांगली प्रगती केली। त्यांची अभ्यासात चांगली प्रगती होत असताना एक घटना घडली। मुलाच्या शिक्षणाविरुद्ध गोविंदरावांचे कोणीतरी कान फुंकले। त्यामुळे त्यांचे मत फिरले। मुलाला शिक्षणाचा काही उपयोग नाही असा गोविंदरावांचा समज झाला। गोविंदरावांच्या दुकानातील एका कारकुनाने ज्योतिरावांना शाळेतून काढण्याचा सल्ला दिला। ज्योतिरावांचे शिक्षण बंद झाले। मात्र गोविंदरावांचे मित्र गफार बेग मुन्शी व लिटिच साहेब यांनी ज्योतिरावांना पुन्हा शाळेत दाखल करा अशी विनंती केली। गोविंदरावांनाही हे पटले। त्यांनी पुन्हा ज्योतिरावांना शाळेत घातले। त्यावेळेच्या रीतिरिवाजाप्रमाणे ज्योतिरावांचे लग्न लहान वयातच करण्याचे गोविंदरावांनी ठरवले। विवाहासमयी ज्योतिरावांचे वय फक्त 13 वर्षाचे होते। ज्योतिरावांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला। त्यावेळी सावित्रीबाई फक्त 9 वर्षाच्या होत्या। सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिरावांशी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 1840 मध्ये झाला। सावित्रीबाई खंडोजी नेवसे पाटील असे त्यांचे नाव होते। सावित्रीबाईचे माहेरचे गाव नायगाव हे आहे। नायगाव हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात आहे। नेवसे या घराण्यातील ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। या घराण्यातील पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईपर्यंत वेगवेगळ्या मानांच्या पदावर कार्य करत होते। सावित्रीबाईंच्या वडिलांनी नायगाव पंचक्रोशीत मानाचे स्थान होते। नायगाव परिसरात किंवा नायगावच्या पंचक्रोशीत कोणत्याही प्रकारचा तंटा बकेडा निर्माण झाल्यास तो सोडविण्याचे काम सावित्रीबाईंचे वडील करत असत। कोणतीही व्यक्ती अडचणीत सापडली तर त्या व्यक्तीला ते मदत करत असत। सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी हे होते। आईचे नाव लक्ष्मीबाई होते। सावित्रीबाईंचा जन्म नायगाव येथे 3 जानेवारी
1831 रोजी झाला. सावित्रीबाईंना सिधूजी, सखाराम व श्रीपती हे तिघे भाऊ आहेत. शिक्षण व शिक्षण क्षेत्रातील कार्य. लग्न झाल्यावर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच लिहायला वाचायला शिकविले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीने फारसा चांगला नव्हता. सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिरावांच्या घरच्यांनीही विरोध केला होता. सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांनी त्यांचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे, केशव शिवराम भवाडकर व सखाराम यशवंत परांजपे यांच्यावर सोपवली. त्यानंतर अहमदनगर येथील नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाचा कोर्स पूर्ण केला. सावित्रीबाई प्रशिक्षित शिक्षिका झाल्या आणि पुढे त्या मुख्याध्यापिकाही झाल्या. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. हिंदू शास्त्राच्या मते स्त्रिया आणि शूद्र यांना विद्येचा अधिकार नव्हता. स्त्री ही विश्वास अपात्र, चंचल, अविचारी म्हणून मानण्यात येई. स्त्रीला शिक्षण दिले तर ती कुमार्गाला लागेल असे मानण्यात येई. मुलीने शिक्षण घेतले तर तिला अकाली वैधत्व येते अशी समाजात समजूत होती. स्त्रीने वडीलधाऱ्या मंडळींसमोर नवऱ्याशी बोलणे असभ्य वर्तन मानले जायचे. स्त्री ही दोषाची आणि अज्ञानाची खाण आहे. तत्कालीन समाजामध्ये स्त्रीविषयी अशी धारणा होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. स्वतःच्या बरोबरीने मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर टाकली. ती जबाबदारी सावित्रीबाईंनी यशस्वीपणे पार पाडली. ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणात सर्वश्रेष्ठ स्थान दिले. कृष्णवर्णियांची गुलामगिरी नष्ट करणारा थॉमस क्लार्कसन या ब्रिटिश व्यक्तीचे चारित्र्य सावित्रीबाईंनी वाचले होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्यातील गुलामांच्या व्यापाराविरुद्ध आवाज उठवला. थॉमस क्लार्कसन यांच्या चरित्रामुळे सावित्रीबाईंना शूद्र, अतिशूद्र आणि गुलाम यांच्या हलाखीच्या जीवनाविषयी व गुलामगिरीची चांगलीच माहिती मिळाली. त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी शाळा उघडणे, दवाखाने सुरू करणे, अनाथांचा सांभाळ करणे या सेवाभावी कामांचा सावित्रीबाईंच्या मनावर खूप प्रभाव पडला. या उलट भारतातील सनातनी लोकांनी शूद्र, अतिशूद्र, स्त्री शिक्षणाला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे महात्मा फुलेंच्या या कार्यात सावित्रीबाईंनी मोलाचा हिस्सा दिला. ज्ञान ही एक अमोघ शक्ती आहे. स्त्रिया, शूद्र, अतिशूद्रांना गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हे त्यांनी महत्त्वाचे साधन मानले. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. नमस्कार.